आणि मोदी साहेबांशिवाय या देशाला पर्याय नाही ही वस्तुस्थिती आहे। आणि म्हणून मोदी साहेबांसारखं खंबीर नेतृत्व आज आपल्या देशाला मिळालं आहे, म्हणून आज देशाचं नाव जगभरामध्ये घेतलं जातं। लोक सुखी आहेत। जवळजवळ 70%च्या आसपासच्या लोकांना घरी धान्य दिलं जातं, जे कुठल्याही देशामध्ये दिलं जात नाही। करोनावर मात करत असताना प्रत्येकाला विनामूल्य लस पुरवण्याची कामगिरी त्यांनी केलीच, परंतु आपल्या शास्त्रज्ञांना प्रोत्साहन देऊन त्या ठिकाणी भारतीय लस निर्माण केली आणि जगाला सुद्धा त्या निमित्ताने मदत केली ही वस्तुस्थिती आहे। चंद्रावर झेपावत असतानाच गोरगरिबांच्या घरी नळाने पाणी गेलं पाहिजे ह्याची जाणीव सुद्धा त्यांनी ठेवली। आज दारिद्र्य रेषेखालची कुटुंब ही दारिद्र्य रेषेच्या वर आणणारे पहिले पंतप्रधान ते आहेत, याचा विसर कोणालाही पडता कामा नये। आणि म्हणून गरिबांसाठी काम करणारा एक पंतप्रधान, त्याला दीर्घायुष्य दीर्घारोग्य लाभो आणि त्यांच्याकडून खूप सेवा या देशाची घडो अशी मी साईचरणी प्रार्थना करतो। नवीन मोटर वाहन कायद्यामुळे अनेक ठिकाणी संप सुरू आहेत। जे टँकर चालक आहेत त्यांनी संप पुकारला आहे आणि मोठी अडचण जी आहे ती निर्माण झालेली आहे। केंद्र सरकारकडे कसा पाठपुरावा करणार? आपण दोन्ही दृष्टीने बोलत असतो। एक पर्यावरणामध्ये हवेचं प्रदूषण झालं तरी आपण बोलतो। जुने जर वाहनं आपण ज्या वेळेला डिस्कार्ड करतो त्यावेळेला त्यांच्यासाठी नवीन योजना ही निश्चितपणे बनवली जाईल याची मला खात्री आहे। आज ज्या आपण इलेक्ट्रिकल बस शहरामध्ये फिरलेल्या तुम्हाला दिसतात, या सगळ्या प्रदूषणाच्या मुक्तीसाठी जो कार्यक्रम आहे त्याच्यामधून ह्या बसेस दिलेल्या आहेत। अनेक वेळेला त्याचं क्रेडिट दुसरीच लोक घेत असतात। मग त्या मोठमोठ्या महानगरपालिका ज्या विरोधकांच्या सुद्धा आहेत त्यांनासुद्धा इलेक्ट्रिकल बसेस दिलेल्या आहेत। शेवटी वायू प्रदूषण थांबवलं पाहिजे, ते देशाच्या हिताचं आहे आणि त्याच्यासाठी इतरांना काय मदत करायची त्या संदर्भात आवश्यक ती पॉलिसी हे केंद्र शासन आणेल। साहेब, नवीन मोटर वाहन कायद्यामध्ये असं आहे की हिट अँड रन केसमध्ये शिक्षा वाढवण्यात आलेली आणि दंडाची रक्कम देखील वाढवण्यात आली, त्यामुळे कुठेतरी हा कायदा कठोर झाल्यामुळे कठोर होणं आवश्यकच आहे। आज तुम्ही हायवेवरून प्रवास करा, सगळे ट्रक उजव्या बाजूने चालू असतात। 80% कारणीभूत हे ट्रक आहेत जे उजव्या बाजूने चालवतात। खरं तर त्यांनी डाव्या लेनमधून गेलं पाहिजे, हा नियम आहे, पण सरसकट सगळे ट्रक उजव्या लेनमधून चालतात, त्याच्यामुळे येणाऱ्या गाड्यांना अपघात होतात ही वस्तुस्थिती आहे। शेवटी प्रत्येकाने जर नियमाचं पालन करायचं ठरवलं तर लोकांचे बहुमोल असे जीव वाचू शकतील, त्याच्यामुळे हे आवश्यक आहे। आणि शेवटी कोणी दंडाला घाबरतं किंवा शिक्षेला घाबरतं, त्याच्यामुळे थोडीशी कडक शिक्षा झाली तर आपण तो अपराधच केला नाही तर मग शिक्षा होणार नाही। एक गोष्ट अशी आहे की कांद्याचं एक बॅलन्स ठेवायला लागतो। नॉर्थ इंडियामध्ये आणि इवन आपल्या महाराष्ट्राच्या उर्वरित भागामध्ये सुद्धा कांदा हे कुठल्याही स्वयंपाकाचा बेस असतो, त्याच्यामुळे कांद्याच्या किमती जर आवाक्यात राहिल्या नाहीत तर संपूर्ण मध्यम वर्गाचं कोलमडतं जे बजेट असतं ते। परंतु त्याच्याचबरोबर कांदा उत्पादकांना मदत करण्याचा 2 निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे, त्याप्रमाणे ती मदत सर्व कांदा उत्पादकांपर्यंत पोहोचणार आहे आणि कांदा उत्पादकांना मदत देणारं महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या मागे ठामपणे सरकार उभं आहे। ज्यांनी कधीच काही शेतकऱ्यांसाठी केलं नाही ते केवळ शेतकऱ्यांना भडकवण्याचं काम करतायत ही वस्तुस्थिती आहे। मग त्या कांद्याच्या माळा घेऊन ते फिरून दे, परंतु ते ज्यावेळेला सत्तेवर होते त्यावेळेला त्यांनी कधीही कांदा उत्पादकांना मदत केली नाही आणि म्हणून भरसभेमध्ये कांदा फेक झालेली सुद्धा लोकांना आठवत असेल। मला काही जुन्या गोष्टी उगाळून काढायच्या नाही आहे, परंतु ज्यावेळेला आपल्या हातामध्ये सत्ता असते त्यावेळेला त्यांना मदत करायची नाही आणि ज्यावेळेला सरकार मदत करते त्यावेळेला त्याच सरकारच्या विरोधामध्ये काहीतरी बोलायचं, ही दुटप्पी भूमिका आहे। सातत्याने होणाऱ्या पावसापासून कधीही शेतकऱ्यांना आतापर्यंत मदत दिली गेली नव्हती। 1 रुपयामध्ये विमा कधीही शेतकऱ्यांना दिला गेला नाही। आज 25% अग्रिम रक्कम ही शेतकऱ्यांना मिळालेली आहे आणि उरलेली 75% सुद्धा त्यांना लवकरच मिळणार आहे। अशा तऱ्हेचा निर्णय घेणारं महाराष्ट्र हे भारतातलं एकमेव राज्य आहे। अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना सुखी करणं हा आमचा अजेंडा नंबर 1 आहे आणि आम्ही तो पूर्ण करून दाखवू। केवळ मतावर डोळा ठेवून शेतकऱ्यांचा कळवळा असलेलं दाखवणं याने काही होत नाही, काम करायला लागतं आणि ते काम आमचं सरकार करतं। जे लोक उशिरापर्यंत झोपून राहतात त्यांना स्वप्न पडतात आणि ही स्वप्न कधीच खरी ठरत नसतात। जे लोक दिवस रात्र काम करतात देव त्यांना नेहमी यश देत असतो। आमचे मुख्यमंत्री रात्री 2-3 वाजता झोपतात, सकाळी 6 वाजता उठून परत मुंबईची सफाई झाली की नाही हे बघायला फिरतात
आणि ती खरी लोकांची सेवा आहे. झोपायचं, स्वप्न बघायचं, ज्यांना झोपायचं आहे त्यांना झोपून दे, ज्यांना स्वप्न बघायची त्यांना स्वप्न बघून दे. अशा तऱ्हेची स्वप्न कधीही पूर्ण होत नाहीत आणि ही स्वप्न स्वतःच्या सत्तेसाठी असतात, जनतेसाठी कधीही नसतात. एवढ्या दिवसामध्ये एवढ्या पत्रकार परिषदा झाल्या, एकदा तरी जनतेचे प्रश्न मांडलेले तुम्ही मला दाखवावं. नुसतं आमचं राजकारण, आमची सत्ता याच्या पलीकडे हे कधीच गेले नाही. बाळासाहेब असे होते की ते सत्तेवर लाथ मारायचे आणि लोकांबरोबर राहायचे. त्या बाळासाहेबांचा आदर्श घेऊन आम्ही लोक काम करतो आणि आम्ही हे जनतेसाठी करून दाखवू, महाराष्ट्राला नंबर 1 करून दाखवू. सरकारची भूमिका स्पष्ट आहे. जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू होण्यापूर्वी मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलेलं आहे की मराठा समाजाला आम्ही टिकणारं आरक्षण देऊ. त्याच्यासाठी आम्ही क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करू. आमचं क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टाने स्वीकारलेलं आहे. त्याच्यावर सुनावणी होणार आहे आणि त्याच्यामुळे मराठा समाजाला न्याय मिळणार आहे. जरांगे पाटलांचं जे आंदोलन होतं ते कुणबी दाखल्याच्या संदर्भातलं होतं. त्यांची मागणी पूर्ण झालेली असताना पुन्हा त्यांनी वेगळा विषय खरं तर काढायला नको होता, कारण ही एक प्रक्रिया न्यायालयीन प्रक्रिया आहे. न्यायालयीन प्रक्रियेमध्ये कधी न्यायालयाला सुद्धा असं वाटतं कामा नये की आपल्यावर दडपण आणण्याचा प्रयत्न होतो आणि मग त्या केसवर त्याचा दुष्परिणामसुद्धा होऊ शकतो. त्याच्यामुळे मी साईबाबांच्या भूमीमध्ये आहे. श्रद्धा आणि सबुरी हा साईबाबांनी दिलेला मंत्र आहे. त्याचं थोडंसं पालन त्यांनी करणं आवश्यक आहे असं मला साईभक्त म्हणून वाटतं. बघा, ते मुंबईला आले तर त्यांचं स्वागत आहे, परंतु हा विषय त्यांच्याशी संबंधित नाही. हा विषय पूर्वीपासून चालू होता, जो छत्रपती उदयनराजे महाराजांनी लावून धरलेला होता, संभाजीराजेने लावून धरलेला होता, सकल मराठा समाजाने लावून धरलेला होता आणि त्यांच्याशी अनेक बैठका ज्यावेळेला झाल्या त्यावेळेला जरांगे पाटील या पिक्चरमध्ये सुद्धा नव्हते. त्यावेळेला जो शब्द मुख्यमंत्र्यांनी दिलेला होता की आम्ही क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करू आणि क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये आमची बाजू आम्ही कोर्टासमोर मांडू आणि आम्ही टिकणारं आरक्षण हे मराठा समाजाला देऊ. आमचे मुख्यमंत्रीसुद्धा सुद्धा मराठा समाजाचे एक नेते आहेत आणि त्याच्यामुळे आपल्या दिलेल्या वचनाशी ते ठाम आहेत आणि त्याच्यामुळे तुमची मागणी जर आता मान्य झालेली असेल तर ती मागणी तर मान्य झाली. एवढं तरी म्हणा की मराठवाड्यामध्ये कुणबी दाखले मिळत नव्हती, ही वस्तुस्थिती होती. आता कुणबी दाखले मिळायला सुरुवात झालेली आहे आणि मग ती मागणी मान्य झाल्यानंतर जी अगोदरची अनाऊन्समेंट आहे मुख्यमंत्री महोदयांची की आम्ही क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टामध्ये मांडू, ताकदीने मांडू आणि त्या ठिकाणी आम्ही मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देऊ. त्याच्यामुळे ते मुंबईला आले किंवा नाही आले, आमचे मुख्यमंत्री आपल्या दिलेल्या शब्दावर ठाम आहेत. आमचं पूर्ण सरकार हे पूर्ण ताकदीसह मराठा समाजाच्या मागे आहे. ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता टिकणारं आरक्षण मराठा समाजाला दिलं जाईल या संदर्भात आमचं सरकार ठाम आहे आणि ही न्यायालयीन बाब आहे. न्यायालयीन बाब ही कधी जरांगे पाटलांच्या शब्दावर बदलत नाही, ती त्या कायद्यांवर प्रमाणेच चालते आणि तो सुप्रीम कोर्टाचा अधिकार आहे, तो महाराष्ट्र शासनाचा अधिकार अजिबात नाही. त्याच्यामुळे कृपया लोकांची दिशाभूल होता कामा नये. याच्यासाठी त्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की आरक्षण कुठलंही आरक्षण तर दिलेलंच होतं ना सरकारने कुठलं आरक्षण दिलं आणि ते कोणीही समोर चॅलेंज केलं तर ती मॅटर कोर्टाच्या समोरच जाणार. त्याच्यामुळे कोर्टामध्ये टिकणारं असं आरक्षण दिलं गेलं पाहिजे आणि ते आरक्षण 100% मराठा समाजाला दिलं जाईल. संजय राऊतांनी थोडंसं स्वतःवर कंट्रोल करायला शिकलं पाहिजे, चांगलं बोलायला शिकलं पाहिजे, कारण चांगले विचार केल्याशिवाय श्रीराम आपल्याकडे. मला जर साईबाबांनी बोलवलं तर मी इथं येतो, तसं श्रीरामाने सुद्धा बोलवायला लागतं ना. महंतांनी काय सांगितलं तुम्ही ऐकलं ना, जे खऱ्या अर्थाने श्रीरामाचे भक्त आहेत त्यांची दिवसरात्र पूजा करतात, त्यांनी सांगितलेलं आहे. संजय राऊत तर बाजूलाच राहिले. स्वतः उद्धवसाहेब ज्यांच्याबद्दल मला आदर आहे त्यांनासुद्धा अयोध्येला येण्याचा अधिकार नाही हे महंतांनी सांगितलेलं आहे. मग त्यांनी त्या महंतांची चर्चा करावी, आपलं काय चुकलं याचं आत्मपरीक्षण करावं. कारण बाळासाहेबांचं स्वप्न होतं राम मंदिर व्हावं, हे 370 कलम हटवावं हे बाळासाहेबांचं स्वप्न होतं. मग ते स्वप्न पूर्ण होत असताना त्या आनंदामध्ये सहभागी व्हायचे की रोज संजय राऊतांनी सामनामध्ये काहीतरी लिहायचं. याच्यामध्ये ही दुहेरी भूमिका आहे. कुठेतरी हे थांबलं पाहिजे असं मला एक हिंदुत्ववादी पक्षाचा सदस्य म्हणून वाटतं. काय झालेलं आहे सांगा, आरोपी असले तरी पुढच्या काळामध्ये जर आरोपीने आपली भूमिका बदलली तर आपण त्याला काय करू शकतो, सातत्याने भूमिका बदलत राहायची. आपण एक गोष्ट लक्षात घ्या की आज काँग्रेस पक्षामध्ये अशी चर्चा होते की राम मंदिराच्या उद्घाटनाला जायचं की नाही. राम मंदिराचं भूमिपूजन कोणी केलं तुम्हाला माहिती आहे? राजीव गांधी ज्यावेळेला होतं
त्यावेळेला एक यज्ञ त्यांनी केलेला होता आणि त्या ठिकाणी भूमिपूजनसुद्धा केलेलं होतं. हे काँग्रेसच्या लोकांनी कधी विसरता कामा नये. दुटप्पी भूमिका घेऊ नका. तुम्हाला एका विशिष्ट समाजाची मतं पाहिजेत म्हणून अशी भूमिका घेऊ नका. निदान आपल्या नेत्यांनी ज्याचं भूमिपूजन करण्यासाठी तिथे येऊन जो यज्ञ केलेला होता त्याची तरी किंमत राखा, एवढंच मला त्यांना सांगायचं आहे.